10 दिवसाचा जो आहे न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि नेमकंच आता वाल्मिक कराड यांना जे आहे बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार होतील आणि त्यानंतर जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराड यांना जे आहे ते आता घेऊन जाण्यात येणार आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिट जे आहेत ते इथं वैद्यकीय तपासणी होतील आणि हेच ते रुग्णालय आहे। याच रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड यांना आतमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर इथं माध्यमांना बंदी करण्यात आलेली आहे, मज्जाव घालण्यात आलेला आहे आणि आता डॉक्टर जे आहेत वैद्यकीय तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून जर खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आता वाल्मिक कराड यांना जे आहे बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये जे आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे। जर सकाळपासून जर बघितलं तर 11 वाजता वाल्मिक कराड यांना केजच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर तिथं जर बघितलं तर दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर मात्र आता जर बघितलं तर केज जिल्हा सत्र न्यायालयाने 10 दिवसाचा जे न्यायालयीन कोठडी आहे त्या सुनावली आहे। खंडणी प्रकरणातली ही न्यायालयीन कोठडी त्यांनी सुनावलेली आहे। मात्र आता जर बघितलं तर जे रिमांड आहे ते SIT आणि CID कडनं एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे न्यायालयाला आणि त्या पद्धतीनं जर बघितलं तर आता उद्या पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना जे आहे बीडच्या केजच्या न्यायालयामध्ये दाखल तिथं करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा युक्तिवाद होईल आणि निर्णय देण्यात येईल आणि या निर्णयामध्ये आता नेमकं वाल्मिक कराडांचा ताबा जो आहे तो SIT कडे जाईल का CID कडे जाईल किंवा या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे। आणि हा जर परिसर जर बघितला तर हा जिल्हा रुग्णालयाचा परिसर आहे। काही वेळापूर्वी वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी त्यांच्या समर्थकांना इथून बाहेर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जिल्हा रुग्णालयात जे आहे तर सध्या आता शुकशुकाट पाहायला मिळतो। आतमध्ये पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही ते वाहन आहे ज्या वाहनामधून वाल्मिक कराड यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। साधारणतः 40 ते 45 मिनिटात हे वाहन जे आहे या ठिकाणी आलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे वाहन आहे। आपण बघू शकतो की आतमध्ये जे जार आहेत, पाणी वगैरे आहे, कर्मचाऱ्यांचे काही सामान वगैरे आहेत आणि या गाडीतून वाल्मिक कराड यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आणि आतमध्ये जर बघितलं तर हा जिल्हा रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयामध्ये आता वाल्मिक कराड यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झालेले आहेत। वाल्मिक कराडांचा जो BP आहे तो इथं चेक केला जातोय, त्यांना शुगर आहे का तेही चेक केले जाते, कारण वाल्मिक कराड हे याआधी देखील आजारी होते, त्यांना आजार आहे आणि त्याच आजारावर त्यांचा उपचार देखील सुरू होता। तशा पद्धतीची मागणी देखील त्यांनी न्यायालयापुढे केलेली होती। मात्र आता त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा वाल्मिक कराड जे आहेत यांची आता तपासणी सुरू आहे आणि आता तपासणी झाल्यानंतर त्यांना आता बीडच्या जिल्हा कारागृहात जे आहे ते नेण्यात येणार आहे। त्यांची ही पहिलीच न्यायालयीन कोठडी आहे। आतापर्यंत जर बघितलं तर जवळपास 14 दिवसाची CID कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडांना मिळाली होती। मात्र 14 दिवसानंतर पुन्हा एकदा एका आता तुरुंगात त्यांना जावं लागणार आहे। उद्या साधारणतः 11 वाजता पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना तुरुंगाच्या बाहेर काढतील आणि केज न्यायालयापुढे त्यांना हजर करतील आणि त्यानंतर मात्र आता काय निर्णय होईल याकडे लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे मकोक्का कायद्याअंतर्गत जे बघितलं तर त्या पद्धतीचा जो अर्ज आहे तो SIT आणि CIDनं केलेला आहे आणि या अर्जाची जी हिअरिंग आहे उद्या साधारणतः 11 वाजता ही हिअरिंग आहे ते होणार आहे आणि त्यानंतर निर्णय जो आहे तो हाती येणार आहे। आता या प्रकरणामध्ये हत्येच्या कटात सामील झाल्याचा जो आरोप आहे, ठपका आहे, वाल्मिक कराड यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता या प्रकरणाचा जो तपास आहे किंवा या प्रकरणाची जी हिअरिंग आहे तर अंडर ट्रायल चालेल का अशी ही जी शक्यता आहे ते सध्या वर्तवली जाते। एकंदरीत पाहता वैद्यकीय उपचार आता संपत आलेले आहेत आणि थोड्याच वेळात वाल्मिक कराड यांना जे आहे तुरुंगामध्ये जर आता थोड्याच वेळात पाठवण्यात येईल। आतापर्यंत जर बघितलं तर पहिल्यांदाच वाल्मिक कराड हे तुरुंगात जात आहेत। त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत वाल्मिक कराडांना
पहिल्यांदाच जिल्हा कारागृहात जे आहे ते जाण्याची वेळ आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।